हे बघा, ही काचपट्टी, बटन पट्टी. आता हा गळा असा दिसेल. त्यानंतर आता आपल्याला बॅक साईड घ्यायची आहे. मगाशी मी याला पट्टी लावायला विसरली होती, जी कमरेकडे पट्टी लावतात ती आता मी पहिली आधी लावून घेते. हे जे टक्स आहेत हे काखेकडे द्यायचे, त्याचं तोंड करायचं. त्याच्यानंतर मधोमध जराशी अशी एक चून द्यायची छोटीशी. ह्या टक्सचं तोंड ह्या इकडे कमरेच्या भागाकडे करायचं. आता दाब शिलाई देऊन घेऊया. आता दोन्ही साईडने 2-2 इंच किंवा 1.5 इंच इथे मी तुंबडून शिलाई देणार आहे. जेवढी आपली शिलाई माया असेल तिथपर्यंत मी शिलाई देऊन ठेवली. आणि जो हा मधला भाग आहे याला नंतर ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतर हात शिलाई करणार आहे. कारण जर मशीनने शिलाई दिली इथे तर काही वेळा पाठीवर ब्लाऊज उचलतो, त्यामुळे हात शिलाई मी देऊन घेते. हा इथला जादाचा भाग कापून टाकायचा. त्याआधी आपल्याला इथे फ्रंटला मापं टाकून व्यवस्थित ही बाजू करून घ्यायची आहे. बघा, जास्त आणि कमी झालेली आहे ती. इथे काच करणार आहोत म्हणून जरा जागा सोडली. कमरेचा चौथा भाग आणि 4 सेंटीमीटर म्हणजे 1.25 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर ही रेषा अशी सरळ अशी ओढत जायची आणि इथे शिलाई देऊन घ्यायची. दोरा तुटला होता, मध्येच तो नीट करून घेतला. शिलाई देऊन घेतली. आता जे मार्किंग आहे त्याच्यावर ते कापून घ्यायचं. मग अशी काचपट्टी होती, आता ही बटन पट्टी आहे, वाढीव पट्टी आहे. बटन आपण जिथे लावणार आहोत तिथून मोजायचं. इथे 24 सेंटीमीटर म्हणजे चौथा भाग आणि वर 4 सेंटीमीटर म्हणजे 1.25 इंच. आता इथे जादा भाग उरणार आहे. एक कमी भाग आणि एक जादा भाग असाच नेहमी राहतो, कारण ही इथे एक वाढीव पट्टी असते त्यामुळे. आता बॅक आणि फ्रंट जोडूयात. इथे मी कवर शिलाई देणार नाही आहे, तर ओव्हरलॉक करणार आहे. मी सरळ शिलाई द्यायला सुरुवात करते. डबल शिलाई करून घेते. सरळला सरळ बाजू जोडून शोल्डर जोडून घ्यायचे. आता ओव्हरलॉक करून घेते. हे बघा, आता ओव्हरलॉक करून झालेली आहे. आता जे बॅक आणि फ्रंट भाग आहेत ते जोडून बघायचे. इथे मुंड्याकडे हा बॅग आहे आणि हा फ्रंट आहे. फ्रंट भाग हा जरा मोठा असणार, त्याला शेप देऊन घ्यायचा.
शिलाई देऊन घ्यायची. आणि हा भाग कापून टाकायचा. म्हणजे आपण स्लीव्ज जेव्हा जोडतो तेव्हा ते व्यवस्थित जोडले जातील. हे बघा, आता दोन्ही भाग व्यवस्थित झालेले आहेत. दुसऱ्या बाजूचे देखील तसेच करून घ्यायचे. आता याला सगळ्यात आधी पायपिंग करून घेऊयात, कारण स्लीव्ज जोडल्यानंतर ते जड होऊन जाणार ब्लाऊज. ही सरळ बाजू, ही आतली बाजू. पाव इंच मार्जिन सोडून अशी शिलाई देऊन घ्यायची. आता अस्तरचा ब्लाऊज म्हटल्यानंतर बॉबिन भरलेली जी असते ती आता इथे मध्ये कुठेतरी संपणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन इथे बघायचं शिलाई येते की नाही. कधीतरी घाईत आपण तसंच शिवत जातो आणि लक्ष देतं, अरे देवा बॉबिन संपलेली होती, बघितलंच नाही.